नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टोटल अशा 6 कंपन्यांबद्दल बोलणार आहोत, ज्यांचा क्वार्टर 3चा रिझल्ट चांगला आला होता. म्हणजे मित्रांनो, त्यांचा रेव्हेन्यू म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा, तो क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर इन्क्रीज झाला होता. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया कॅम्सबद्दल, म्हणजे कम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा सेल्स म्हणजे रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 269 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 3मध्ये आला होता 348 कोटी रुपये. आणि या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 342 कोटी रुपयांनी वाढून क्वार्टर 3मध्ये आला होता 348 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 86 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 3मध्ये आला होता 118 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 115 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 3मध्ये आला होता 118 कोटी रुपये. चला आता बोलूया सुझलॉन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 1560 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 3मध्ये आला होता 2975 कोटी रुपये. आणि या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 2103 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 3मध्ये आला होता 2975 कोटी रुपये. चला आता बोलूया याच्या नेट प्रॉफिटबद्दल. तर मित्रांनो, सुझलॉन एनर्जी लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 203 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 3मध्ये आला होता 88 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 201 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 3मध्ये आला होता 388 कोटी रुपये. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे ट्रेंट लिमिटेड. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 3467 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 3मध्ये आला होता 4657 कोटी रुपये. आणि या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 4157 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 3मध्ये आला होता 4657 कोटी रुपये. चला आता बोलूया या कंपनीच्या नेट प्रॉफिटबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 371 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 3मध्ये आला होता 497 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 335 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 3मध्ये आला होता 497 कोटी रुपये. चला आता बोलूया KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 330 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 3मध्ये आला होता 458 कोटी रुपये. आणि या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 360 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 3मध्ये आला आहे 458 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 51 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 3मध्ये आला होता 85 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 70 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 3मध्ये आला होता 85 कोटी रुपये. चला आता बोलूया एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 3126 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 3मध्ये आला होता 3211 कोटी रुपये. आणि या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 2960 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 3मध्ये आला होता 3211 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 110 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 3मध्ये आला होता 149 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 135 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 3मध्ये आला होता 149 कोटी रुपये. चला आता बोलूया ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 369 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 3मध्ये आली होती 559 कोटी रुपये. आणि या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 462 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 3मध्ये आला आहे 559 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट
इयर ऑन इयर बेसिसवर 16 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टर 3मध्ये आला आहे 55 कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 46 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टर 3मध्ये आला आहे 55 कोटी रुपये. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अशा 6 कंपन्या बघितल्या ज्यांचा क्वार्टर 3चा रेव्हेन्यू म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.